हॅलो, आय एम डॉक्टर मोहिनी चिखलांडे. वेलकम टू क्रियाशारीर लेक्चर सिरीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण रसधातूचे जे काही उपधातू आहेत, स्तन्य आणि रज, या टॉपिकबद्दल अभ्यास करणार आहोत. उपधातू हा टॉपिक युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये MCQ, SAQ आणि LAQ अशा तीनही प्रकारच्या प्रश्नांसाठी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे या अंडर येणारे जे काही टॉपिक आहेत, प्रत्येक धातूंचे उपधातू हे या तीनही प्रकारच्या प्रश्नांसाठी महत्वाचे आहे. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की कोणत्या धातूंचे उपधातू काय आहेत. तर पहिला जो धातू आहे रसधातू, त्याचा उपधातू आहे स्तन्य आणि रज. तर त्यातला स्तन्य हा जो उपधातू आहे त्याच्याबद्दल आपण सगळ्यात आधी इन्फॉर्मेशन घेणार आहोत. स्तन्य म्हणजेच काय, निरुक्ती काय आहे स्तन्य या शब्दाची, हा शब्द कसा तयार झाला, तर स्तनात जातो इति स्तन्या, म्हणजेच अपत्य पोषणासाठी, बालकाच्या पोषणासाठी प्रसूतीनंतर स्त्रीच्या स्तनांमध्ये जे काही दूध निर्मिती होते, जी काही दुग्ध निर्मिती होते, त्याला आपण स्तन्य असं म्हणणार आहोत. म्हणजेच डिलिव्हरी नंतर ब्रेस्टमध्ये जे काही मिल्क प्रोडक्शन होणार आहे, त्या मिल्क प्रोडक्शनला किंवा त्या दुग्ध निर्मितीला स्तन्य असं म्हटलं जातं. म्हणजेच ब्रेस्ट मिल्क जे आहे त्याला स्तन्य असं आयुर्वेदात म्हटलेलं आहे. व्याख्या काय सांगितलेली आहे, तर स्तन्यम क्षीरम रसस्य उपधातू. म्हणजे स्तन्य काय आहे, तर रसाचा उपधातू सांगितलेला आहे. जे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की रसधातूचा उपधातू हा स्तन्य सांगितलेला आहे. आणि याचं कार्य काय सांगितलेलं आहे, तर अपत्य पोषण, म्हणजेच प्रसूतीनंतर, डिलिव्हरी नंतर बालकाच्या पोषणासाठी, अपत्याच्या पोषणासाठी स्त्रीच्या स्तनांमध्ये, तिच्या ब्रेस्टमध्ये जी काही दुग्ध निर्मिती होते, त्या दुधाला, त्या मिल्कला स्तन्य असं म्हटलं जातं. स्तन्याचे पर्याय काय आहेत, तर पय, दुग्ध, क्षीर, गोरस हे स्तन्याचे पर्याय सांगितलेले आहेत. किती प्रमाण सांगितलेलं आहे स्तन्याचं, तर 2 अंजली. आता आपल्याला माहिती आहे की दूध हे लिक्विड स्टेटमध्ये आहे, म्हणजे द्रव पदार्थ असल्या कारणाने इथे युनिट अंजली प्रमाण दिलेलं आहे. म्हणजे स्तन्याचं प्रमाण शरीरामध्ये किती आहे, 2 अंजली. स्वरूप काय आहे, तर हे द्रव स्वरूपामध्ये आहे, लिक्विड स्टेटमध्ये आहे आणि पाण्यामध्ये लगेच मिसळणारं, म्हणजे पूर्ण डिझॉल्व्ह होणारं असं हे स्तन्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. तर हे पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे. रस काय आहे स्तन्याचा, तर मधुर रसात्मक. ऑब्वियस आहे, बालकासाठी किंवा बालकाच्या पोषणासाठी हे दुग्ध निर्मिती आहे, त्यामुळे ते एकतर मधुर रसात्मक, जेणेकरून बालकाला ते सात्म्य असेल, लहान बाळासाठी ते सात्म्य असेल आणि या स्तन्यामधूनच त्या बालकाचं पोषण होणार आहे, त्याला न्यूट्रिशन मिळणार आहे. त्यामुळे ते स्तन्याचा रस कोणता सांगितलेला आहे, मधुर रस असा सांगितलेला आहे. गुण काय आहेत, तर लघुगुणात्मक, म्हणजे पचायला हलकं आहे, द्रव लिक्विड स्टेटमध्ये आहे आणि स्निग्ध गुणात्मक, त्याच्यामध्ये थोडेसं फॅटचं प्रमाण आहे किंवा थोडं ऑइलीनेस किंवा एक स्निग्धता या स्तन्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. वर्ण काय आहे, कोणत्या रंगाचं असतं स्तन्य, तर श्वेतवर्णी, व्हाईट कलरचं असतं. स्तन्य उत्पत्ती काल, स्तन्याची निर्मिती कधी होते, तर प्रसूतीनंतर लगेच. डिलिव्हरी झाली, प्लासेंटा बाहेर निघाला, बेबी नंतर प्लासेंटा जेव्हा बाहेर निघतो त्याच्यानंतर लगेचच स्तन्याची निर्मिती होते. कारण शरीरामध्ये जे काही मेकॅनिझम आहेत याच पद्धतीने सेट केलेलं आहे की पूर्ण गर्भावस्थेमध्ये स्तनांचं पोषण होत असतं, तिथे प्रॉपर न्यूट्रिशन आणि नरिशमेंट त्यांचं होत असतं. आणि जेव्हा 9 महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाची डिलिव्हरी होते, प्रसूती होते त्या बाईची, त्याच्यानंतर जेव्हा बाळ गर्भाशयातून बाहेर येतं, जे अपरा आहे, प्लासेंटा जेव्हा बाहेर येतो त्याच्यानंतर लगेचच स्तन्याची निर्मिती, म्हणजेच ब्रेस्ट मिल्कची निर्मिती होते. कार्य काय आहे स्तन्याचं, तर जीवनम बृहणम सात्म्यम स्नेहनम मानुषम पयाह. मानुषम पयाह म्हणजे मनुष्याचं पय किंवा दुग्ध म्हणजे स्तन्य. याचं कार्य काय आहे, जीवन, म्हणजे बालकाला जीवन देण्याचं काम.
बालकाचं पोषण करण्याचं काम हे स्तन्याचं आहे. भ्रूण म्हणजे मांस धातूचं वृद्धी करण्याचं काम हे स्तन्याचं सांगितलेलं आहे. कारण स्तन्यामध्ये कोणते गुण आहेत तर स्निग्ध गुणात्मक आहे, द्रव आहे. स्निग्ध गुणामुळे काय होणार आहे तर एक प्रकारे शरीराला ऑइलीनेस किंवा एक स्निग्धता प्राप्त होणार आहे. त्यामुळे स्नेहन कर्म जे आहे की शरीराला एक स्निग्धता देण्याचं काम हे स्तन्यामुळे होणार आहे. आणि सातम्य म्हणजेच ते लहान बालकाला डे 0 पासून सातम्य असणार आहे. म्हणजे त्याने कोणताही इन्फेक्शन होणार नाहीये, कोणत्याही प्रकारचा त्रास त्या बाळाला होणार नाहीये. त्यामुळे स्तन्याचं कार्य काय सांगितलेलं आहे, जीवन, भ्रूण, सातम्य आणि स्नेहन. म्हणजे बालकाचं जीवन हे स्तन्यावर अवलंबून आहे, त्याचं भरण पोषण स्तन्यावर अवलंबून आहे. मांस धातूचं पोषण, मांस धातूची वृद्धी, भ्रूण हे जे कार्य आहे हे स्तन्यामुळे होणार आहे. सातम्य आहे म्हणजे बाळाला या स्तन्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये, ते डे 0 पासून बालकासाठी सेफ आहे. स्नेहन, त्यामध्ये असणाऱ्या स्निग्ध गुणामुळे शरीराला स्निग्धता मिळणार आहे. तर हे स्तन्याचे कार्य सांगितलेले आहे. दूषित स्तन्य म्हणजे जर काही इन्फेक्शन झालं असेल, मातेला, आईला काही इन्फेक्शन असेल तर तिच्या स्तन्यामध्ये ते दोष आपल्याला बघायला मिळतात. तर असं जर दूषित स्तन्य असेल तर त्याचं परीक्षण कसं करायचंय तर 3 प्रकारे आपण त्याचं परीक्षण करू शकतो. प्रयोगशालेय म्हणजे लॅब इन्व्हेस्टिगेशन आहे. जे बाळ आहे, बालक आहे, त्याचं परीक्षण करून आपल्याला लक्षात येणार आहे की नक्की स्तन्य दूषित आहे की शुद्ध आहे. आणि माता परीक्षण, अशा 3 प्रकारे आपण दूषित स्तन्याचं परीक्षण करू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत प्रयोगशालेय परीक्षण. म्हणजेच लॅबमध्ये आपण कशा पद्धतीने स्तन्य परीक्षण करणार आहोत किंवा ब्रेस्ट मिल्क एक्झामिनेशन करणार आहोत. त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे तर एक काचेचा बिकर, पाणी आणि ड्रॉपर, अशा 3 साहित्यामध्ये आपल्याला स्तन्याचं परीक्षण हे लॅबमध्ये करता येणार आहे. काय करायचे सगळ्यात आधी तर मातेचं जे काही स्तन्य आहे, ब्रेस्ट मिल्क आहे, ते ब्रेस्ट पंपच्या साहाय्याने एका स्वच्छ काचेच्या भांड्यामध्ये आपल्याला जमा करायचे. मग ते ब्रेस्ट पंप मॅन्युअल असेल, इलेक्ट्रिक असेल, जे काही ब्रेस्ट पंप अवेलेबल आहे त्याच्याने आपल्याला त्या मातेचं स्तन्य एका काचेच्या स्वच्छ भांड्यामध्ये जमा करायचे. त्याच्यानंतर जो काचेचा बिकर आहे तो 3/4 भरायचा आपल्याला, म्हणजे पाऊण भाग हा त्या काचेच्या बिकरमध्ये आपल्याला पाणी भरून ठेवायचे. त्याच्यानंतर जे जमा केलेलं स्तन्य आहे, ब्रेस्ट मिल्क आहे, ते ड्रॉपरच्या साहाय्याने त्या बिकरमध्ये आपल्याला सोडायचे. म्हणजे पाण्याने भरलेला जो काही 3/4 पाण्याने भरलेला असा जो काही बिकर आहे त्याच्यामध्ये आपल्याला ड्रॉपरच्या साहाय्याने त्या मातेचं स्तन्य जे आपण कलेक्ट करून ठेवलेलं आहे ते एक एक ड्रॉप बाय ड्रॉप आपल्याला त्या पाण्यामध्ये ते सोडायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ऑब्झर्व करायचे की ते जे स्तन्य आहे जर ते पाण्यात पूर्णपणे मिसळलं तर ते प्राकृत स्तन्य आहे. कारण आपण स्वरूप बघत असतानाच बघितलं होतं की स्तन्य कसं आहे, द्रव आणि पाण्यामध्ये मिसळणारं आहे, लगेचच पाण्यामध्ये ते डिझॉल्व्ह होणार आहे. तर असं जर असेल तर ते प्राकृत स्तन्य आहे. पण जर स्तन्य पाण्यामध्ये बुडालं म्हणजे ते जाऊन तळाशी बसलं, त्या बिकरच्या अगदी खाली जे काही बॉटम आहे तिथे जाऊन जर ते जमा झालं तर त्याला आपण कफदूषित स्तन्य म्हणणार आहोत. हे का होणार आहे, जर त्या स्तन्यामध्ये गुरुगुण अधिक असेल, कारण जर त्याच्यामध्ये गुरुता जास्त असेल तर ऑब्व्हियसली ते पाण्यामध्ये बुडणार आहे आणि खाली जाऊन ते सेटल होणार आहे. तर हे कधी होणार आहे तर जर त्या स्तन्यामध्ये कफदोषाचं प्रमाण जास्त असेल, कफ दोषाने ते जर दुष्ट झालेलं स्तन्य असेल तर अशा वेळेला ते ड्रॉपरच्या साहाय्याने आपण बिकरमध्ये सोडलेलं स्तन्य हे तळाशी जाऊन बसणार आहे. जर त्या बिकरमध्ये आपण ब्रेस्ट मिल्क सोडलं आणि त्याच्यानंतर जर त्या पाण्यामध्ये पिवळ्या रंगाच्या रेषा जर आपल्याला दिसल्या तर त्याला आपण पित्त दूषित स्तन्य म्हणजे पित्त दोषाने दुष्ट झालेलं असं ते स्तन्य आहे असं आपण म्हणणार आहोत. तशा 3 इथे क्रायटेरिया दिलेले आहेत. जर स्तन्य लगेच मिक्स झालं पाण्यामध्ये तर ते प्राकृत आहे, पण जर ते तळाशी जाऊन बसलं तर ते कफदूषित आहे, पण जर पाण्यामध्ये पिवळ्या रंगाच्या रेषा दिसल्या तर त्याला आपण पित्त दूषित म्हणजे
पित्तदोषाने दुष्ट झालेलं असं स्तन्य आहे असं आपण म्हणणार आहोत. हे झालं प्रयोगशालेय परीक्षण, म्हणजेच लॅबमध्ये आपण हे टेस्ट करू शकणार आहोत. पण या परीक्षणाबरोबरच आपल्याला बालकाचं परीक्षण करणं देखील आवश्यक आहे. म्हणजे बाळाचं वजन काय आहे, त्याची मलमूत्र प्रवृत्ती कशी आहे, दिवसातून किती वेळा मूत्र प्रवृत्ती होते बाळाला, किती वेळा मलविसर्जन केलं जातं, बाळाची निद्रा कशी आहे, म्हणजे बाळ व्यवस्थित झोपत आहे का, की कंटिन्यू रडत आहे, बाळाचं वजन त्याच्या वयानुसार, त्याच्या प्रॉपर जे काही एक माइलस्टोन्स आहेत त्यानुसार त्याचं वजन आहे का, किंवा जो काही एक चार्ट असतो की 3 महिन्याच्या बाळाचं वजन इतकं पाहिजे, 5 महिन्याच्या बाळाचं वजन इतकं पाहिजे, तर त्या त्या चार्टनुसार किंवा त्या स्टँडर्ड्सनुसार त्या बाळाचं वजन आहे का, की बाळाचं वजन कमी आहे किंवा जास्त आहे, यावरून देखील आपल्याला स्तन्याचं परीक्षण करणं शक्य आहे. त्यामुळे लॅब इन्व्हेस्टिगेशन्स तर आहेच आहेत, पण सोबतच आपल्याला बाळाच्या वजनावरून, त्याच्या मलमूत्र प्रवृत्तीवरून, जर दिवसातून बाळ 10-12 वेळा मूत्रप्रवृत्ती करत असेल, व्यवस्थित मलप्रवृत्ती होत असेल, निद्रा म्हणजे झोप व्यवस्थित घेत असेल, तर आपण म्हणणार आहोत की स्तन्य जे आहे ते प्राकृत आहे. पण याच्यामध्ये काहीही जर आपल्याला चेंजेस आढळले तर आपल्याला लगेच लक्षात येणार आहे की स्तन्यामध्ये काहीतरी दुष्टी झालेली आहे आणि त्याच्यामुळे बाळावरती त्याचा परिणाम होत आहे. कारण बाळाचा आहार सर्वस्व स्तन्य आहे. त्यामुळे जे काही बाळाला होणार आहे ते त्या स्तन्यामुळेच होणार आहे. तिसरा क्रायटेरिया आहे तो म्हणजे मातेच्या आहारापासून आपल्याला स्तन्याची परीक्षा करता येते. म्हणजे मातेच्या आहारापासून स्तन्य निर्माण होणार आहे. कारण आई जो काही आहार घेणार आहे त्याच्यातूनच तिच्या शरीरामध्ये ब्रेस्ट मिल्क तयार होणार आहे. त्यामुळे आई जर खूप पित्तवर्धक आहार घेत असेल, अति मसालेदार आहार घेत असेल, जास्त स्पायसी, एकदम लवण रसात्मक असं काही आहार घेत असेल, तर ऑब्व्हियसली तिच्या शरीरामध्ये पित्तदोषाचं प्रमाण वाढणार आहे आणि त्याचा परिणाम तिच्या स्तन्यावर होणार आहे, ब्रेस्ट मिल्कवर होणार आहे. आणि त्यामुळे बाळाला त्या स्तन्याचं सेवन केल्यामुळे बाळाला त्या गोष्टीचा त्रास होणार आहे. त्यामुळे 3 क्रायटेरियामध्ये आपल्याला स्तन्य परीक्षण करता येणार आहे. प्रयोगशालेय परीक्षण, बालक परीक्षण आणि माता परीक्षण. तर अशा पद्धतीने आपल्याला हे दूषित स्तन्य जर असेल तर त्यांची परीक्षा करता येणार आहे. पण जर दूषित स्तन्य असेल तर त्याची लक्षणं काय आहेत? जर वात दोषामुळे दुष्ट झालं असेल स्तन्य तर काय लक्षणं दिसणार आहेत? वातात दुष्टम तू प्लवते अंभसी. प्लवते म्हणजे तरंगतं, अंभसी म्हणजे पाण्यावर. जर वाताने दूषित असं स्तन्य असेल तर आपण जर बीकरमध्ये ड्रॉपरच्या साहाय्याने जर ते स्तन्य सोडलं तर ते पाण्यावर तरंगणार आहे. कषाय रसात्मक असं ते स्तन्य असणार आहे. फेनिल म्हणजे फेसाळ असं, फेसयुक्त असं ते स्तन्य असणार आहे. वृक्ष असणार आहे आणि वर्चो मूत्र विबंधकृत. आणि असं स्तन्य जर बाळाने सेवन केलं तर बाळाला मलप्रवृत्ती, मूत्रप्रवृत्ती ही होणार नाहीये. ते बाळामध्ये कोणत्याही प्रकारचं असं मलमूत्र शरीरातून बाहेर जाणार नाहीये. त्यामुळे गॅसेसचं प्रमाण बाळामध्ये वाढणार आहे. तर हे जे लक्षण आहे हे वाताने दूषित जर स्तन्य असेल तर अशी लक्षणं आपल्याला बघायला मिळतात की ते स्तन्य पाण्यावर तरंगतं, कषाय रसात्मक असतं, वृक्ष असतं, फेसयुक्त असतं आणि बाळाला मलमूत्र प्रवृत्ती ही होणार नाहीये. जर पित्त दूषित स्तन्य असेल तर काय होणार आहे? पित्तात उष्ण आम्ल कटुकम, म्हणजे पित्त दूषित स्तन्य असेल तर ते उष्ण गुणात्मक असणार आहे, आम्ल आणि कटू रसात्मक असणार आहे. जसं वातदूषित स्तन्य असेल तर ते कषाय रसात्मक आहे, तसं पित्त दूषित स्तन्य असेल तर ते आम्ल आणि कटू रसात्मक आहे. पित्तराजी अपसू, म्हणजे पाण्यावर जेव्हा आपण ड्रॉपरने हे पित्तदूषित स्तन्य सोडणार आहोत तर पाण्यावर पिवळ्या रंगाच्या रेषा ह्या उमटणार आहेत. आणि दाहकृत असं स्तन्य जर बालकाने सेवन केलं तर त्याला दाह होणार आहे, बर्निंग होणार आहे. त्यामुळे बालक कंटिन्युअस रडणार आहे किंवा त्याच्या शरीरावरती रॅशेस येऊ शकतात किंवा वारंवार मूत्र प्रवृत्ती, मलप्रवृत्ती होऊन त्याला गुददाह म्हणजे एनल रिजनमध्ये त्याला एक रेडनेस येऊ शकतो, तिथे बर्निंग सेन्सेशन बालकाला होऊ शकतो. तर हे काय आहे? हे पित्तदूषित स्तन्यामुळे होणार आहे. जर कफदूषित स्तन्य असेल, कफदोष जर जास्त प्रमाणात वाढला असेल तर काय होणार आहे? कफात सलवणम सांद्रम जले मज्जती पिच्छिलम, म्हणजे कोणत्या रसात्मक
स्तन्य असणार आहे लवण रसात्मक, ते सांद्र असणार आहे, म्हणजे ते थोडंसं त्याची कन्सिस्टन्सी घट्ट असणार आहे आणि पाण्यामध्ये जेव्हा आपण ड्रॉपरने सोडणार आहोत तेव्हा ते तळाशी जाऊन बसणार आहे, पाण्यामध्ये ते बुडणार आहे आणि पिच्छिलं असं एक चिकट असा प्रकारचं हे कफदूषित स्तन्य आपल्याला बघायला मिळणार आहे. तर प्रत्येक दृष्टीनुसार आपल्याला रस लक्षात ठेवायचे. वातदूषित असेल तर कषाय रस, पित्तदूषित असेल तर आम्ल आणि कटू रस, कफदूषित असेल तर लवण रसात्मक असं सांगितलेलं आहे. तर हे त्या दोषांची लक्षणं आपल्याला त्या स्तन्यामध्ये बघायला मिळणार आहे. आणि असं जर दूषित स्तन्य बालकाने सेवन केलं तर त्याला काय आजार होणार आहेत? जर वातदुष्ट स्तन्य बालकाने सेवन केलं तर त्याला वातविकार होणार आहेत. म्हणजेच बालकाचं पोट नीट भरणार नाहीये. त्याचं जे काही वजन आहे ते अजिबात अकॉर्डिंग टू चार्ट किंवा जे काही स्टँडर्ड्स आहेत त्यानुसार त्याचं धातूंचं पोषण व्यवस्थित होणार नाहीये. त्यामुळे त्या बालकाचं वजन हे कमी असणार आहे. ते बालक आपल्याला कृश म्हणजेच वजनाला कमी असं दिसणार आहे. जर पित्तदूषित स्तन्य बालकाने सेवन केलं तर त्याला पित्तविकार होणार आहेत, म्हणजेच गुददाह होणार आहे. एनल रिजनच्या ठिकाणी बर्निंग असं त्या बालकाला होणार आहे. द्रवमल प्रवृत्ती होणार आहे जर पित्तदूषित स्तन्य बालकाने सेवन केलं तर. जर कफदूषित म्हणजे जे आपण बघितलं की लवण रसात्मक आहे, सांद्र आहे, पिच्छिल आहे, जे पाण्यात बुडणारं असं स्तन्य सांगितलेलं आहे, कफदूषित स्तन्य. जर असं सेवन केलं तर बालकाला ऑब्व्हियसली कफाचे आजार होणार आहेत, जसे की प्रतिशाय म्हणजे सर्दी, खोकला, कास, कंडू म्हणजेच शरीरावरती त्याला इचिंग होणार आहे. ही जी लक्षणं आहेत ही कफदूषित स्तन्य पिल्यामुळे किंवा याचं सेवन केल्यामुळे बालकामध्ये आपल्याला ही लक्षणं बघायला मिळणार आहेत. हे झालं दूषित स्तन्यांबद्दल. पण हे जे स्तन्य आपण बघत आहोत प्रसूतीनंतर जे काही मातेला ब्रेस्ट मिल्क होणार आहे, येणार आहे, तयार होणार आहे तिच्या शरीरामध्ये, जर याचं प्रमाण शरीरामध्ये वाढलं, कारण याचं प्रमाण सांगितलेलं आहे 2 अंजली, पण जर याचं प्रमाण शरीरामध्ये वाढलं तर काय लक्षणं दिसणार आहेत? तर स्तन्यम स्तनयो पीनत्वम मुहुर्मुहु प्रवृत्तीम तोदंश, म्हणजे स्तन जे आहेत यांच्या ठिकाणी एक पीनत्व म्हणजे ते नेहमी भरलेले असे दिसणार आहेत, कारण स्तन्याचं प्रमाण वाढलेलं असल्यामुळे स्तनाचा आकार देखील वाढणार आहे, कारण तिथे मिल्क प्रोडक्शन जास्त आहे. मुहुर्मुहू प्रवृत्ती म्हणजे वारंवार स्तनचुचुकांमधून म्हणजेच एरिओलर पार्ट निपल्समधून कंटिन्युअसली स्तन्याचा स्त्राव होणार आहे. ब्रेस्ट मिल्क सिक्रिशन हे मुहुर्मुहू म्हणजे फ्रिक्वेंटली ते बाळ सेवन करत असेल किंवा नसेल पण कंटिन्युअसली निपल्समधून ब्रेस्ट मिल्क सिक्रेट होत राहणार आहे. आणि तोद ब्रेस्टच्या ठिकाणी टोचल्याप्रमाणे वेदना होणार आहेत, स्तनाच्या ठिकाणी टोचल्याप्रमाणे वेदना होणार आहेत. हे काय आहे तर हे स्तन्य वृद्धीचं लक्षण आहे. जर शरीरामध्ये स्तन्याचं प्रमाण वाढलं तर आपल्याला ही लक्षणं बघायला मिळणार आहे. पण जर याचं प्रमाण कमी झालं, स्तन्याचा क्षय झाला तर काय लक्षणं दिसणार आहेत? स्तनक्षय, स्तनयोर म्लानता म्हणजे स्तनांच्या ठिकाणी म्लानता येणार आहे. एक काय म्हणू शकतो आपण की एक काळसरपणा किंवा व्यवस्थित जसे नॉर्मल एखादी लॅक्टेटिंग मदरचे ब्रेस्ट ज्या पद्धतीचे असतात तसे न दिसता एक म्लानता म्हणजेच एक काळसर किंवा ब्लॅकिश असा शेड स्तनांवरती येणार आहे. स्तन्य असंभव, स्तनांमधून अजिबातच ब्रेस्ट मिल्क येणार नाहीये, जरी आलं तर ते अतिशय अल्प प्रमाणात असणार आहे. म्हणजेच स्तन्यक्षय जर असेल तर अशा वेळेला ब्रेस्ट जे आहेत तिथे म्लानता म्हणजे एक ब्लॅकिश कलर डिस्कलरेशन आपल्याला स्तनांच्या आजूबाजूला दिसणार आहे. स्तन्याचं अजिबात सिक्रेशन होणार नाहीये, जरी झालं तरी अतिशय अल्प प्रमाणामध्ये स्तन्य हे सिक्रेट होणार आहे. तर हे झालं स्तन्य क्षयाची लक्षणं. तर अशा पद्धतीने रसधातूचा पहिला जो उपधातू सांगितलेला आहे स्तन्य, त्याच्याबद्दल आपण अभ्यास केलेला आहे. हा जो टॉपिक आहे हा पूर्ण स्तन्य हा टॉपिक LAQ साठी येऊ शकतो किंवा स्तन्यवृद्धी आणि क्षय लक्षणे, स्तन्याचं प्रमाण, स्वरूप असे 2-4 पॉइंट्स ऍड करून SAQ साठी विचारला जाऊ शकतो किंवा जे छोटे पॉइंट्स आहेत की स्तन्याचं प्रमाण किती आहे असे पॉइंट्स MCQ साठी विचारले जाऊ शकतात. त्यामुळे टॉपिक इम्पॉर्टंट आहे. दुसरा जो आस्पेक्ट आहे रसधातूचा उपधातू तो म्हणजे रज, तर त्याच्याविषयी आता आपण अभ्यास करणार आहोत. रज आणि आर्तव
यांच्यामध्ये एक्झॅक्टली डिफरन्स काय आहे हे आपण आता पुढे लेक्चर्समध्ये बघणारच आहोत. पण आता आपल्याला आर्तव हा म्हणजे काय तर हे बघायचं आहे. आर्तवची निरुक्ती काय सांगितलेली आहे? ऋतो भवती इति आर्तवम, म्हणजे ऋतुकाळामध्ये जे काही शरीरामध्ये स्त्री बीज तयार होणार आहे त्याला आर्तव म्हटलेलं आहे. ऋतो म्हणजे ऋतुकाळामध्ये जेव्हा ओव्युलेटरी फेज आहे त्यावेळेला जे काही शरीरामध्ये स्त्री बीज ओवमची निर्मिती होणार आहे त्याला आपण आर्तव म्हणजे मॉडर्न सायन्समध्ये आपण ज्याला ओवम म्हणतो किंवा आयुर्वेदामध्ये ज्याला आपण स्त्री बीज म्हणतो त्याला आर्तव असा शब्द वापरलेला आहे. आर्तवाची व्याख्या काय आहे तर रक्त लक्षणम आर्तवम गर्भकृच्च, म्हणजे ज्या स्त्री बीजामुळे गर्भाची निर्मिती होणार आहे, गर्भनिर्मितीसाठी जे शरीर घटक कारणीभूत आहे त्याला आपण आर्तव असं म्हणणार आहोत. याचं महत्व काय आहे तर शुक्र शोणित जीव संयोगे तू खलू कुक्षीगते गर्भसंज्ञा भवती, म्हणजे शुक्र आणि शोणित म्हणजे पुरुष बीज आणि स्त्री बीज यांचा जेव्हा संयोग होतो कुक्षीमध्ये किंवा गर्भाशयामध्ये तेव्हा त्याच्यामधून गर्भाची निर्मिती होते. त्यामुळे आर्तवाचं महत्वाचं कार्य काय आहे तर ते स्त्री बीज म्हणून कार्य करणार आहे. म्हणजे गर्भनिर्मिती हे आर्तवाचं मुख्य कार्य सांगितलेलं आहे. पांचभौतिकत्व काय आहे तर आर्तवम शोणितम तू अग्नेयम, म्हणजे अग्नी महाभूत प्रधान असं आर्तव सांगितलेलं आहे. पंचमहाभूतांपैकी कोणत्या महाभूताचं आधिक्य आहे आर्तवामध्ये तर अग्नी महाभूत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आर्तव निर्मितीसाठी किती वेळ लागतो टोटल प्रत्येक शरीर घटक तयार होण्यासाठी काहीतरी ड्युरेशन लागतो. तसं आर्तव निर्मितीसाठी काय सांगितलेलं आहे एवं मासेन रसाहा शुक्रम स्त्रीणामच्या आर्तवम भवती, म्हणजे 1 महिना 1 मंथ हे आर्तव निर्मिती काल सांगितलेला आहे. म्हणजेच रसधातूपासून शुक्र धातूपर्यंत प्रत्येक धातूंची निर्मिती होत असताना 1 महिन्यानंतर आर्तवाची निर्मिती ही होणार आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की आर्तव वह स्त्रोतस, जेव्हा स्त्रोतस आपण बघत होतो मग चरक संहितेनुसार काय स्त्रोतसांची संख्या आहे, कोणते कोणते स्त्रोतस आहेत, सुश्रुत संहितेनुसार कोणते कोणते स्त्रोतस आहेत, किती संख्या आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. तर त्यातलं आर्तव वह स्त्रोतस काय आहे तर आर्तव वहे द्वे तयोर्मूलम गर्भाशय आर्तव वाहिन्यश्च धमन्या, हा म्हणजे गर्भाशय आणि आर्तववाही धमन्या हे याचं मूल स्थान सांगितलेलं आहे आर्तववह स्त्रोतसाचं. ते हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. ज्या पद्धतीने ओव्हरीमध्ये आर्तवाची निर्मिती होते, अंडाशयामध्ये किंवा अंतःफलामध्ये आर्तवाची निर्मिती होते, स्त्री बीजाची निर्मिती होते आणि आर्तववह धमन्यांमार्फत म्हणजेच फॅलोपियन ट्यूब्सच्या मार्फत हे जे काही स्त्री बीज आहे, हे जे काही ओवम आहे याचं वहन गर्भाशयापर्यंत म्हणजे युटरस पर्यंत केलं जातं. हे आपल्याला माहिती असायला हवं की आर्तववह स्त्रोतसामध्ये असणाऱ्या अवयवांचं नक्की कार्य काय आहे. तर यांचं एक्झॅक्टली प्रत्येक अवयवांचं कार्य काय आहे तर जे ओव्हरी आहे तिथे ओवमची निर्मिती होते, त्याच्यानंतर फॅलोपियन ट्यूब मधून या ओवमचं वहन केलं जातं गर्भाशयापर्यंत युटरस पर्यंत आणि त्याच्यानंतर ते जे काही गर्भधारणा होणार आहे नाही होणार आहे याच्यानुसार पुढे त्यांचे कार्य ही चेंज होतात. ह्या आर्तवाचं स्वरूप काय आहे म्हणजे एक्झॅक्टली शुद्ध आर्तव किंवा एक प्राकृत आर्तव आपण कशाला म्हणू शकतो तर शशाश्रुक प्रतिमम यत्तु यद्वा लाक्षा रसोपमम तद आर्तवम प्रशंसंती यद्वासो न विरंजयेत, म्हणजे शशाश्रुक, शश अश्रुक म्हणजे ससा जो आहे त्याच्या रक्ताप्रमाणे. सशाचं रक्त कसं असतं ज्या लाल रंगामध्ये पण काहीतरी वेगळ्या शेड्स आहेत, प्रत्येक शेड ही वेगळी असते, काही डार्क रेड आहे, फेंट रेड आहे किंवा वेगवेगळे जे काही छोटे मोठे त्यातले छटा आहेत त्यानुसार स्पेसिफिक इथे सांगितलेलं आहे की सशाचं जे काही रक्त आहे त्याप्रमाणे लाल रंगाचं असं आणि लाक्षा रसाप्रमाणे लाख जे आहे
लाखाप्रमाणे, लाखाचा रस जर काढला आपण, तर जे त्या लाल रंगाप्रमाणे होणार आहे, तसं जर आर्तवाचं स्वरूप असेल, तसं जर फ्लो असेल, मेन्स्ट्रुअल फ्लो असेल, तर त्याला आर्तवम प्रशंसती, म्हणजे ते शुद्ध स्वरूपाचं आर्तव असं म्हटलेलं आहे. यात वासो न विरंजेत, म्हणजे जर अशा आर्तवाचा कपड्यांवर डाग पडला, वास म्हणजे कपडा, तर फॅब्रिक किंवा कापडावर जर अशा आर्तवाचा डाग पडला, तर ते धुतल्यानंतर, पाण्याने धुतल्यानंतर ते लगेच निघालं पाहिजे. त्याचा डाग परमनंट जर राहिला नाही, तर त्याला आपण शुद्ध आर्तव किंवा काय म्हणू शकतो आपण, की एक प्युअर असं आर्तवाचं स्वरूप सांगितलेलं आहे. म्हणजे 3 फॅक्टर्स आपल्याला लक्षात ठेवायचे. सशाच्या रक्ताप्रमाणे, लाक्षारसाच्या किंवा लाखाच्या रसाप्रमाणे आणि ज्याचा कपड्यांवर डाग राहत नाही, असं आर्तव हे सर्वश्रेष्ठ आर्तव सांगितलेलं आहे. या आर्तवाची जर वृद्धी झाली, शरीरामध्ये याचं प्रमाण वाढलं, तर काय लक्षणं दिसणार आहेत? आर्तवम अंगमर्दम अतिप्रवृत्तीम दौर्गंध्यम च, म्हणजे जर आर्तव शरीरामध्ये याचं प्रमाण वाढलं, तर अंगमर्द म्हणजे त्या स्त्रीला अंगमर्द म्हणजे बॉडी पेन होणार आहे, बॉडी एक होणार आहे, शरीरामध्ये वेदना होणार आहेत. अतिप्रवृत्ती म्हणजे तिच्या योनी मार्गातून जास्त प्रमाणात रजस्राव होणार आहे किंवा जे काही मेन्स्ट्रुअल फ्लो आहे तो जास्त प्रमाणात शरीरातून बाहेर जाणार आहे आणि त्या आर्तवाला किंवा त्या मेन्स्ट्रुअल फ्लोला एक टिपिकल असा दुर्गंधी असणार आहे, म्हणजे एक फॉल स्मेल असणार आहे. तर हे आर्तववृद्धीचं लक्षण आहे, की शरीरामध्ये वेदना होत आहेत, जास्त प्रमाणात मेन्स्ट्रुअल फ्लो होत आहे आणि मेन्स्ट्रुअल फ्लोचा स्मेल एक दुर्गंधी असा आहे, तर ते आर्तववृद्धीचं लक्षण सांगितलेलं आहे. आर्तवक्षय जर याचा प्रमाण कमी झालं तर काय होणार आहे? आर्तवक्षये यथोचित काल अदर्शनम अल्पता वा योनी वेदनाश, म्हणजे जर या आर्तवाचं प्रमाण कमी झालं, याचा क्षय झाला, तर काय होणार आहे? तर पिरियड्स जे आहेत ते रेग्युलर येणार नाहीयेत, म्हणजे एकतर खूप काळ पिरियड्सच येणार नाहीयेत. जरी पिरियड्स आले तरी मेन्स्ट्रुअल फ्लो जो आहे तो अतिशय कमी प्रमाणात असणार आहे आणि योनी वेदना म्हणजे वजायनल रिजनमध्ये तिथे पेन होणार आहे, सर्व्हायकल पेन होणार आहे. लोअर ॲब्डोमेनमध्ये जास्त प्रमाणामध्ये पेन अशी कंप्लेंट आपल्याला पेशंट सांगणार आहे. तर हे काय आहे? हे आर्तवक्षयाचं लक्षण आहे. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला पेशंट्स जेव्हा क्लिनिकमध्ये येतात, तेव्हा ते बऱ्याचदा सांगतात, की डॉक्टर मागच्या 4-6 महिन्यापासून पिरियड्स नाही आलेत किंवा माझे पिरियड्स नेहमीच इर्रेग्युलर असतात. कधीच ते मंथली येत नाहीत. ते कधी 1.5 महिन्याने येतील, कधी 3 महिन्याने येईल, कधी 4 महिन्याने येईल आणि जरी पिरियड्स आले 3-4 महिन्यानंतर, तरी फ्लो माझा हार्डली 1 किंवा 2च दिवस होतो, व्यवस्थित फ्लो होत नाही, अशी कंप्लेंट आपल्याला बऱ्याचदा रुग्ण सांगत असतात. तर हे काय आहे? तर आपल्याला जेव्हा व्यवस्थित रुग्ण परीक्षण करून लक्षात येणार आहे, प्रॉपर हिस्ट्री घेतल्यानंतर आपल्याला कळणार आहे, की हे आर्तवक्षयाचं लक्षण असू शकतं. तर आर्तवक्षयामध्ये आपल्याला हेच बघायला मिळणार आहे, की एकतर खूप काळ पिरियड्स येणार नाहीयेत आणि जरी आले तरी अल्प रजप्रवृत्ती किंवा अल्प रक्तस्राव असा योनीमार्फत होणार आहे आणि योनीच्या ठिकाणी वेदना होणार आहेत, म्हणजे पेन असणार आहे, सर्व्हायकल पेन किंवा लोअर ॲब्डोमेनमध्ये सिव्हिअर पेन अशी कंप्लेंट आपल्याला रुग्ण सांगणार आहे. त्याच्यानंतर हे जर आर्तव काही कारणाने दोषांनी दूषित झालं, दुष्ट झालं, तर त्यामध्ये आपल्याला काय लक्षणं दिसणार आहेत? जर वातदोषाचं प्राबल्य जास्त असेल आणि वातदोषाने जर दूषित झालेला आर्तव असेल, तर त्या आर्तवाचा रंग हा काळसर असून त्याचा स्त्राव अनियमित आणि वेदनायुक्त असेल. म्हणजे आपण बऱ्याचदा जेव्हा असे मेन्सेसशी रिलेटेड पेशंट येतात, तेव्हा आपण त्यांना विचारतो, की मेन्स्ट्रुअल फ्लोचा कलर कसा असतो, स्मेल कसा असतो, साधारण किती फ्लो असतो, क्वांटिटी काय असते, ह्या सगळ्या गोष्टी आपण का विचारत असतो? तर त्यावरून आपल्याला कळतं, की नक्की शरीरामध्ये कोणत्या दोषांचा बिघाड झालेला आहे आणि त्यानुसार आपल्याला चिकित्साही करायची असते. जर शरीरामध्ये वातदोषाची दृष्टी असेल, तर रुग्ण सांगणार आहे, की मला ब्लॅकिश कलर असा मेन्स्ट्रुअल फ्लो होतो. कारण आपण बघितलं होतं, की आर्तवाचं शुद्ध स्वरूप किंवा श्रेष्ठ स्वरूप काय सांगितलेलं आहे? तर ते सशाच्या रक्ताप्रमाणे लाल, लाक्षारसाप्रमाणे लाल आणि ज्याचा कपड्यांवर डाग राहत नाही, असं आर्तव श्रेष्ठ सांगितलेलं आहे. पण जर वातदोषाने दूषित असेल,
तर त्याचा रंग ऑब्व्हियसली बदलणार आहे. तिथे काळसर असा म्हणजे ब्लॅकिश असा मेन्स्ट्रुअल फ्लो होणार आहे आणि मेन्स्ट्रुअल फ्लो देखील इर्रेग्युलर होणार आहे. म्हणजे कधी अगदी जास्त होईल, अचानकच परत कमी होईल. म्हणजे एका पिरियडमध्ये कधी ओव्हर मेन्स्ट्रुअल फ्लो होईल आणि सेकंड मंथमध्ये येणाऱ्या पिरियडमध्ये कदाचित एकच दिवस फ्लो होईल. तर हे जे आहे हे इर्रेग्युलॅरिटी आपल्याला वातदुष्टीमध्ये बघायला मिळतं आणि पेनफुल असे मेन्सेस असतात. रुग्ण आपल्याला नेहमी सांगतात की जेव्हाही पिरियड्स येतात तेव्हा ते खूप जास्त पेनफुल असतात. हे मेन्सेस पेनफुल असणं इट्स अ इंडिकेशन की काहीतरी शरीरामध्ये बिघडलेलं आहे. कारण जेव्हाही पिरियड्स येतात तेव्हा व्यवस्थित आहार विहार करून व्यवस्थित जर रेस्ट घेतली असेल तर कोणत्याही प्रकारचा पेन किंवा कोणत्याही प्रकारची वेदना ही मेन्सेसमध्ये एक्सपेक्टेड नाहीये. त्यामुळे जे काही नॉर्मल पथ्यकर आहार जो आहे, विहार जो आहे तो फॉलो करून व्यवस्थित आराम केला तर कोणत्याही प्रकारच्या वेदना ह्या मेन्सेसमध्ये येणं अपेक्षित नाहीये. पण वातदूषित जर आर्तव असेल तर तिथे मात्र आपल्याला इरेग्युलॅरिटी सोबत पेनफुल मेन्सेस देखील रुग्ण सांगणार आहे. कारण तिला मेन्सेस आल्यानंतर मग ते क्रॅम्प्स असतील किंवा बॉडी एक असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रुग्ण सांगणार आहे. जर पित्त दूषित आर्तव असेल म्हणजे पित्त दोषामुळे जर दुष्ट झालेला आर्तव असेल तर अशा वेळी आर्तवाचं प्रमाण हे जास्त असणार आहे. मेन्स्ट्रुअल फ्लो जास्त प्रमाणात होणार आहे. त्यामुळे रुग्णाला जे काही आहे ते दाह म्हणजे बर्निंग होणार आहे, भ्रम, चक्कर येणार आहे, मुखशोष म्हणजे नेहमी तोंडाला कोरड पडणार आहे, वारंवार पाणी पिण्याची इच्छा होणार आहे. तर हे जे काही लक्षण आहे हे पित्त दोषामुळे होणार आहे. कारण पित्त दोषाचा गुणच उष्ण असल्या कारणाने त्या रुग्णाला कंटिन्युअसली शरीरामध्ये एक हॉट किंवा उष्ण असं सेन्सेशन होणार आहे. नेहमी उकडल्यासारखं गरम होणार आहे. नेहमी जर पिरियड्स आले तर अशा वेळेला एसीमध्ये किंवा फॅन, कूलर यामध्ये बसण्याची इच्छा होणार आहे. तर हे जे काही आहे तर अशा वेळेला आपल्याला लक्षात ठेवायचं की जर मेन्स्ट्रुअल फ्लो जास्त आहे, रुग्ण आपल्याला सांगत आहे की मला बर्निंग होत आहे किंवा भ्रम बऱ्याचदा असं होतं की काही पेशंट्स येतात आणि ते म्हणतात की मला पिरियड्स आले की फ्लो इतका जास्त होतो की मी एका पॉइंटला चक्कर येते आणि मला कुठेतरी बसावं लागतं किंवा कधी-कधी मी चक्कर येऊन क्लासरूममध्ये पडलेली आहे किंवा कुठे घरात काही काम करत असताना अचानकच चक्कर आली आणि मी पडलेली आहे. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या पित्तदूषित आर्तवामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. जर कफदूषित आर्तव असेल म्हणजे कफदोषाचं दोषाने दुष्ट झालेला आर्तव असेल तर काय असणार आहेत लक्षणं? तर मेन्स्ट्रुअल फ्लो हे गाठाळ असणार आहे म्हणजे क्लॉट्स जास्त जाणार आहेत. मेन्स्ट्रुअल फ्लोमध्ये क्लॉट्स असणार आहेत आणि ते पिच्छिल स्वरूपाचे एक चिकट असा मेन्स्ट्रुअल फ्लो असणार आहे आणि रुग्णाला शैत्य म्हणजे थंडी वाजणार आहे. शरीरामध्ये एक हेवीनेस, गौरवता जाणवणार आहे. तर हे का जाणवणार आहे? कफदोषाचं लक्षण किंवा कफदोषाचे गुण काय आहेत? शीत गुणात्मक आहे, गुरु गुणात्मक आहे. त्यामुळे शरीरातले जे काही शीत गुण आहे तो वाढणार आहे आणि त्यामुळे रुग्णाला थंडी वाजणार आहे. कंटिन्युअसली जर पिरियड्स आले तर स्वेटर घालण्याची इच्छा होणार आहे. जर कफदूषित आर्तव असेल तर. तर जर कुणाला कंटिन्युअसली वॉर्म किंवा हीटर रूममध्ये लावण्याची इच्छा होणार आहे, ब्लँकेट घेऊन झोपण्याची इच्छा होणार आहे. तर हे जे काही आहे हे कफदूषित आर्तवामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. एक्झॅक्टली अपोजिट टू पित्तदूषित आर्तव. कारण पित्ताचा गुण उष्ण असल्या कारणाने रुग्णाला कंटिन्युअसली शरीरामध्ये उष्णता जाणवणार आहे. त्यामुळे त्या रुग्णाला एसी किंवा फॅनमध्ये, कूलरमध्ये बसण्याची इच्छा होणार आहे. पण कफदूषित आर्तव असेल तर त्या रुग्णाला नेहमी रूममध्ये हीटर लावून किंवा स्वेटर घालून, ब्लँकेट्स घेऊन बसण्याची इच्छा होणार आहे. त्याच्यानंतर रक्तदूषित आर्तव असेल, कारण सुश्रुतांनी रक्ताला देखील चौथा दोष मानलेला आहे. चरकांनी किंवा इतर आचार्यांनी 3च दोष सांगितलेले आहेत, वात, पित्त आणि कफ. पण सुश्रुतांनी मात्र चौथा दोष हा रक्तदोष सांगितलेला आहे. जर रक्ताने दूषित असं आर्तव असेल तर त्याला त्या मेन्स्ट्रुअल फ्लोला एक कुणपगंध म्हणजे एक फॉल स्मेल, दुर्गंध असणार आहे आणि तीव्र रक्तस्राव म्हणजे मेनोरेजिया जास्त प्रमाणात मेन्स्ट्रुअल फ्लो होणार आहे. असं आपल्याला रुग्ण सांगणार आहे की खूप जास्त प्रमाणात मेन्स्ट्रुअल फ्लो होत आहे आणि त्याला एक दुर्गंधी आहे, फॉल स्मेल आहे. तर हे काय आहे? हे रक्तदूषित आर्तवाचं लक्षण हे सांगितलेलं आहे. हे झालं आर्तवाबद्दल. आता रज
कारण आपण सुरुवातीपासून बघत आहोत की रसधातूचा उपधातू स्तन्य आणि रज सांगितलेला आहे. तर स्तन्याबद्दल तर आपण माहिती घेतली. पण आर्तव म्हणजे काय? तर आर्तव म्हणजे स्त्री बीज सांगितलेलं आहे आणि सोबतच त्याला स्त्री बीजासोबतच मेन्स्ट्रुअल फ्लो मध्ये जे काही अनफर्टिलाइज्ड ओवम आहे ते निघून जाणार आहे. तर त्याबद्दल आपण आतापर्यंत डिस्कस केलं की हे वातदूषित, पित्तदूषित, कफदूषित हे जे काही आर्तव बघितले आपण, ते हे अनफर्टिलाइज्ड ओवम जेव्हा योनी मार्गातून मेन्स्ट्रुअल फ्लो मधून बाहेर जाणार आहे तेव्हा आपल्याला ही लक्षणं दिसणार आहे. पण रज म्हणजे काय एक्झॅक्टली? तर मासी मासी रजाः स्त्रीणाम रसजं स्त्रवती त्र्यहं वत्सरा द्वादश ऊर्ध्वं याती पंचाशताः क्षयम. म्हणजे वयाच्या 12व्या वर्षापासून, म्हणजे एखादी मुलगी जेव्हा 12 वर्षांची होते तेव्हापासून ते 50 म्हणजे 50व्या वर्षापर्यंत त्या मुलीच्या, त्या स्त्रीच्या योनी मार्गातून मासी मासी दर महिन्याला 3 दिवस, त्रेहम 3 दिवस जो काही योनी मार्गातून रक्तस्राव होतो त्याला रज असं म्हटलेलं आहे. म्हणजे वयाच्या 12व्या वर्षापासून 50व्या वर्षापर्यंत स्त्रीच्या योनी मार्गातून दर महिन्याला 3 दिवसांसाठी जो काही रक्तस्राव होतो त्याला रज असं म्हटलेलं आहे. मग या रजाचं कार्य काय आहे? तर अपरा निर्मिती. जर गर्भधारणा झाली, जर प्रेग्नन्सी राहिली तर तिथे प्लासेंटा फॉर्मेशन हे त्या रजाचं कार्य आहे. कारण आपल्याला माहिती आहे की प्रेग्नन्सीमध्ये पिरियड्स येणार नाही. तर मग ते रज कुठे जाणार आहे? तर त्या रजाचं कार्य सांगितलेलं आहे अपरा निर्मिती. जर शुक्र शोणिताचा संयोग झाला आणि गर्भधारणा झाली तर अशा वेळेला हे जे रज आहे हे 9 महिने योनी मार्गातून याचा स्त्राव न होता याचं कार्य डायव्हर्ट होणार आहे अपरा निर्मितीकडे. प्लासेंटा फॉर्मेशन मध्ये हे रज कार्य करणार आहे. आणि दुसरं आहे दुग्ध निर्मितीसाठी स्तनपोषण. कारण प्रसूतीनंतर जे काही स्तन्य लागणार आहे त्याच्यासाठी थ्रूआउट द प्रेग्नन्सी 9 महिने, प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यापर्यंत स्तनांचं जे काही पोषण आहे, ब्रेस्टचं जे काही नरिशमेंट आहे हे कार्य रजाचं सांगितलेलं आहे. म्हणजे जर गर्भधारणा झाली तर रजाचं कार्य अपरा निर्मिती आणि दुग्ध निर्मितीसाठी, प्रसूतीनंतर जी काही दुग्ध निर्मिती होणार आहे त्याच्यासाठी थ्रूआउट द प्रेग्नन्सी स्तनपोषण करणं हे रजाचं कार्य आहे. पण जर गर्भधारणा नाही झाली तर मात्र ते दर महिन्याला 3 दिवसापर्यंत योनी मार्गातून रक्तस्राव होत राहणं हे ते रजाचं कार्य सांगितलेलं आहे. मग आता आर्तव आणि रजामध्ये भेद काय आहे, डिफरन्स काय आहे? कारण आपण म्हटलं की रसधातूचा उपधातू सांगितलेला आहे रज. तर मग आपण आर्तवाबद्दल पण माहिती बघितली. तर एक्झॅक्टली आर्तव म्हणजे काय आणि रज म्हणजे काय? तर आर्तव म्हणजे स्त्री बीज हे लक्षात ठेवायचे आणि रज म्हणजे हे मेन्स्ट्रुअल फ्लो जो 3 दिवसांपर्यंत योनी मार्गातून रक्तस्राव होत राहतो दर महिन्याला, त्याला आपण रज म्हणणार आहोत. तर आर्तव काय आहे? तर अग्नी महाभूत प्रधान, जे आपण सुरुवातीलाच बघितलं की अग्नेय महाभूत किंवा अग्नी महाभूत, तेज महाभूताचं प्राधान्य आर्तवामध्ये आहे. पण रजामध्ये असं कोणत्याही महाभूताचं प्राधान्य सांगितलेलं नाहीये. रज हा रसधातूचा उपधातू सांगितलेला आहे. जो आपण उपधातू जेव्हापासून शिकतोय तेव्हापासून आपण बघत आलोय की रसधातूचा उपधातू स्तन्य आणि रज. त्यामुळे आर्तव हे अग्नी महाभूत प्रधान आहे. रज हे कोणत्याही महाभूताचं आधिक्य यामध्ये नाहीये आणि हे रसधातूचा उपधातू सांगितलेला आहे. त्याच्यानंतर आर्तव म्हणजे काय? तर शुक्राबरोबर जेव्हा आर्तवाचा संयोग होतो तेव्हा गर्भनिर्मिती करणं हे आर्तवाचं कार्य सांगितलेलं आहे. आणि रजाचं कार्य काय आहे? तर वयाच्या 12व्या वर्षापासून 50व्या वर्षापर्यंत दर महिन्याला स्त्रीच्या योनी मार्गातून 3 दिवसांपर्यंत जो काही होणारा रक्तस्राव आहे त्याला आपण रज म्हणणार आहोत. म्हणजे आर्तव हे गर्भनिर्मितीसाठी कारणीभूत आहे आणि जर गर्भनिर्मिती नाही झाली तर अशा वेळेला दर महिन्याला जे काही मेन्स्ट्रुअल फ्लो योनी मार्गातून बाहेर जाणार आहे त्याला आपण रज म्हणणार आहोत. आर्तवाचं कार्य काय आहे? गर्भनिर्मिती, शुक्राबरोबर संयोग होऊन गर्भधारणा होऊन गर्भनिर्मिती करेल. पण रजाचं कार्य काय सांगितलेलं आहे? स्तनवृद्धी, गर्भाशय वृद्धी, योनी मार्गाची वृद्धी आणि हे रजाचं कार्य कधी सांगितलेलं आहे? जर गर्भधारणा
नसेल, नॉर्मल काही शुक्रशोणिताचा संयोग झालेला नाहीये, तर अशा वेळेला स्तनांची वृद्धी, गर्भाशयाची वृद्धी, योनिमार्गाची वृद्धी हे करून दर महिन्याला ते शरीरातून बाहेर पडणार आहे, असं ते रज. पण जर शरीरामध्ये गर्भधारणा झाली तर मात्र अपरा निर्मिती म्हणजे प्लासेंटा फॉर्मेशन आणि प्रसूतीनंतर जे काही स्तन्य निर्मिती होणार आहे त्याच्यासाठी स्तनांचं पोषण थ्रू आउट द प्रेग्नन्सी स्तनांचं पोषण करणं हे रजाचं कार्य सांगितलेलं आहे. आर्तव म्हणजे स्त्री बीज म्हणजेच ओवम, कारण याच्यापासून गर्भनिर्मिती होणार आहे. पण रज म्हणजे काय, तर गर्भाशय पोषण करणारा आणि गर्भाचं पोषण करणारा असं हे रज हे शरीर घटक सांगितलेलं आहे. पण जर गर्भधारणा नाही झाली तर रक्तस्रावाच्या स्वरूपातून योनी मार्गातून दर महिन्याला शरीरातून बाहेर पडणारा जो घटक आहे त्याला रज म्हटलेला आहे. तर हा बेसिक डिफरन्स आर्तव आणि रजामध्ये सांगितलेला आहे. हा जो टॉपिक आहे आर्तव आणि रजामधला डिफरन्स हा SAQ साठी डेफिनेटली विचारला जाऊ शकतो, कारण हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे. SAQ साठी रज आणि आर्तव मधला फरक वर्णन करा किंवा भेद वर्णन करा हा टॉपिक SAQ साठी येऊ शकतो. रजाचे जे काही व्याख्या आणि रजाचं कार्य असा टॉपिक तुम्हाला SAQ साठी येऊ शकतो. आर्तव व स्त्रोतस आणि दूषित आर्तवाची लक्षणं असा टॉपिक SAQ साठी विचारला जाऊ शकतो. पूर्ण आर्तव हा टॉपिक LAQ साठी विचारला जाऊ शकतो. किंवा जे रजाची व्याख्या आहे किंवा आर्तवाची व्याख्या आहे, शुद्ध आर्तवाचं स्वरूप काय आहे, हे जे काय आहे हे MCQ साठी हे श्लोक तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने रसधातूचे जे काही 2 उपधातू आहेत स्तन्य आणि रज त्याबद्दल आज आपण डिस्कस केलेलं आहे. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा जो टॉपिक आहे त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.